ताई तुझा कसा छान सुंदर परफेक्ट असा ब्लाउज बसतो आणि फिनिशिंगही छान येते, तसा ब्लाउज आमचा फिटिंगला बसत नाही, अशा बऱ्याच जणींच्या कमेंट येतात. तर बघा, तुम्ही जर का पेपर कटिंग घेतलेले आहेत, तर त्याचा वापर कसा करायचा याचे सविस्तर मार्गदर्शनाचे व्हिडिओ खुशी फॅशन पॉइंट या आपल्या YouTube चॅनलला आहेत. सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि तिथे मी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. कटिंग जितकी महत्त्वाची असते, तितकीच शिलाई सुद्धा महत्त्वाची असते. पेपर पॅटर्न तयार करण्यासाठी मी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आणि मी जर का कटिंग व्यवस्थित करून दिली आहे, तर तुम्ही शिलाई सुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे 100% आपल्याला रिझल्ट्स येतील. ज्यावेळेला तुम्ही पेपर पॅटर्न अस्तरवर ठेवतात, तर अगदी जवळून मार्किंग केलं गेलं पाहिजे. लांबून मार्किंग करायचं नाही. त्यामुळे काय होतं, मापं वाढून जातात. कटोरी ही बरोबर तिरकस धाग्यातच ठेवली गेली पाहिजे. या कटिंगमध्ये मी शिलाई मार्जिन ॲड करून दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही वाढीव मापे घ्यायची नाहीत. पाठीमागच्या बाजूला बोटनेक आणि पुढील बाजूला कटोरी हा पेपर कटिंग आहे आणि त्याचा पेपर पॅटर्न तयार झाला. त्यानंतर हा ब्लाउज कट केला आणि मी शिलाई केला आणि याचा फायनल लुक तर तुम्ही बघा. खूप छान सुंदर परफेक्ट असा ब्लाउज हा फिटिंगला बसलेला आहे. तुम्हाला सुद्धा असे पेपर कटिंग पाहिजे असतील आणि असाच परफेक्ट ब्लाउज शिलाई करायचा असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर WhatsAppला मेसेज करा आणि तुमची पेपर कटिंगची ऑर्डर बुक करा. म्हणजे तुम्हाला सुद्धा परफेक्ट असे ब्लाउज शिलाई करता येतील.